नमस्कार मित्रांनो, माझं नाव पंकज वाघ आहे. आज मी तुम्हाला इंडिकेटिव्ह प्रोनाउन शिकवणार आहे, ज्यालाच आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सुद्धा म्हणतोय. ओके, तर मी तुम्हाला इंडिकेटिव्ह म्हणजे काय समजून सांगतो. इंडिकेटिव्ह म्हणजे काय, तर इंडिकेटिव्ह हा जो शब्द आहे हा इंडिकेट या शब्दाकडून आलेला आहे, इंडिकेट शब्दापासून आलेला आहे. इंडिकेट म्हणजे दर्शविणे. ओके, जर मला तिथे माझी कार उभी आहे तर अशा वेळेला मी काय म्हणेन की जवळ असेल कार, तर मी काय म्हणेन ही माझी कार आहे. तसंच इंग्लिश मध्ये मला जर सांगायचं असेल तर मी काय म्हणेन की दिस इज माय कार, दिस इज माय कार. तर मी काय केलं, तर माझा हात त्या कारच्या दिशेने दर्शवून मी पुढच्या व्यक्तीला ते सांगणार. ओके, तर इंडिकेट म्हणजे तर दर्शविणे. तर इथे तेच आहे की इंडिकेटिव्ह प्रोनाउन आपण बघणार आहोत. आणि इंडिकेटिव्ह प्रोनाउनचा जो वापर आहे तो कशा कशा पद्धतीने केला जातो किंवा कोणासाठी केला जातो हे बघणार आहोत. तर इंडिकेटिव्ह प्रोनाउन हे प्राणी, वस्तू, व्यक्ती किंवा एखादी आयडिया असेल, ती पूर्वी वापरलेली असेल किंवा त्या आयडियाचा उल्लेख पूर्वी झालेला असेल आणि नंतर जर आपण त्याचा परत उल्लेख करतोय तर अशा वेळेला हे सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतो. हा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि इंडिकेटिव्ह प्रोनाउन सेम आहे. ओके, हा, आणखी त्याच्यामध्ये एक वेगळा पार्ट येतो, ऍडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह किंवा आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे कसं, ऍडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह असतात तेच, जसे की हेच आहे धिस, दॅट, दीज, दोज. पण यांनाच वेगवेगळ्या जागी प्लेस करून त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतोय मग की ऍज धिस, दॅट, दीज, दोजचा वापर ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून झालेला आहे किंवा धिस, दॅट, दीज, दोज याचा वापर ऍज अ प्रोनाउन म्हणून झालेला आहे. हे एक टेक्निकल गोष्ट आहे, ते मी तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये शिकवणार. ओके, तर चला बघूया. मी तुम्हाला सांगितलं की धिस आणि दॅट, दोज, दीज हे जे काही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे यांचा वापर प्राणी, व्यक्ती, वस्तू यांच्यासाठी केला जातो किंवा एखाद्या आयडिया असेल त्याच्यासाठी केला जातो. ओके, तर चला सुरू करूया. धिस म्हणजे धिस याचा अर्थ जर पाहिला मराठीमध्ये तर हा, ही, हे या पद्धतीनं. जर जर एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती जवळ असेल, जवळसाठी याचा वापर होतो, जवळसाठी याचा वापर होतो. आणि धिस हे वापरतो कोणासाठी, तर सिंग्युलर साठी म्हणजे एकवचन साठी. ओके, सिंग्युलर साठी याचा वापर केला जातो. एखादं नाव सिंग्युलर असेल आणि ते जवळ असेल, सिंग्युलर असेल म्हणजे एक असेल आणि त्यातल्या त्यात ते जवळ असेल, तर त्यासाठी आपण धिस या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा वापर करणार आहोत. ओके, उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आहे, त्याच्या बाजूलाच किंवा त्याच्या जवळच एक कार आहे. आणि त्या व्यक्तीला सांगायचं आहे की हे कार माझी आहे बाबा, म्हणजे त्या व्यक्तीची आहे, तो म्हणणार बाबा ही कार माझी आहे. तर मराठीमध्ये तो कसं सांगेल की ही गाडी माझी आहे. ओके, तर इंग्लिश मध्ये कसं सांगेल तो व्यक्ती, धिस इज माय कार. ओके, धिस इज माय कार. तर ही गाडी या व्यक्तीच्या जवळ आहे आणि ती गाडी एकच आहे. इथे तुम्हाला इथे कार एकच दिसत असेल तर त्यामुळे तो व्यक्ती काय करेल, त्या कारला दाखवेल की धिस इज माय कार, धिस इज माय कार. ओके, इथे काय झालेलं आहे की धिस इज माय कार म्हणजे ही गाडी माझी आहे. गाडी जवळ आहे, हात दाखवून म्हणतो, तो दर्शवून म्हणतो, दर्शवून. ओके, की धिस इज माय कार, धिस इज माय कार अशा पद्धतीनं. जर जास्त कार आहे आणि जवळ आहे तर कसं, तर त्यासाठी आणखी आपल्याकडे आहे दीज. दीज या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो ह्या, ही, हे. ओके, जर नजदीकच म्हणजे जवळच, आपल्या जवळच आहे म्हणजे जवळ म्हणजे जवळ थोडं बाजूला,
जर कार जास्त असेल, एकापेक्षा जास्त असेल, एकापेक्षा जर 2 कार असेल तर जास्त होतं, ते प्लुरल होतात, ते अनेक होतं. याला आपण घेऊ प्लुरल म्हणून लिहू. ओके, प्लुरल नाउन. ठीक आहे. जर प्लुरल असेल, जसं की कार जास्त आहे, ओके, तर अशा वेळेला काय म्हणेल मी, या किंवा ह्या गाड्या माझ्या आहेत. या गाड्या माझ्या आहेत. ओके, असं मी मराठीमध्ये म्हणेल. जर मला हेच इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर मी कसं म्हणेल की दीज आर, काय म्हणेल मी, दीज आर, दीज आर माय कार्स. कार्स का बरं? कारण की कार 2 आहे, नाही ते एकापेक्षा जास्त आहे, त्यामुळे कार या नाऊनचा सुद्धा काय केलं मी, कॉमन नाऊनचा इथे प्लुरल फॉर्म केलेला आहे. आणि ते जास्त असल्यामुळे मी काय केलेलं आहे, प्लुरल असल्यामुळे काय केलेलं आहे, मी दीजचा वापर केलेला आहे. आणि जवळच आहे, कार सुद्धा त्या व्यक्तीच्या जवळच आहे, दोन्ही कार त्याच्या जवळ आहे, जवळसाठी दीज वापरला जातो, पण दीज हे प्लुरल साठी वापरले जाते. क्लिअर? मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे, हेच उदाहरण समजून घेऊन तुम्ही आणखी अशाच पद्धतीनं धीस आणि दीज या 2 डेमॉन्स्ट्रेट प्रोनाउनचा वापर करू शकता. ओके, तर आपण आता आणखी बघूया. चल बघा, आपण आता दॅट हा इंडिकेटिव्ह नाउन शिकूया. दॅट. ओके, दॅट या शब्दाचा जो मराठीमध्ये जो अर्थ होते तो ती ते. ओके ओके, जसं की दूर एक घर आहे, ते घर माझं आहे. ओके, दूर आहे माझी कार आहे, दूर आहे तर मी काय, ती माझी कार आहे. ओके, दूर आहे एक व्यक्ती, दूर आहे की तो, मी म्हणेल की तो माझा मित्र आहे, धिस इज माय फ्रेंड, असं पण सांगू शकतो. असं पण सांगता येतं. म्हणजे धिस, दॅट, दीज, दोज हे व्यक्तींना सुद्धा लावलं जातं. ओके, तर बघा, दॅट हे सिंग्युलर आहे. ओके, दॅट हे सिंग्युलर आहे, पण दूर असेल तेव्हा आपण दाखवण्यासाठी दॅटचा वापर करणार. दूर, सॉरी, दूर साठी. ओके, उदाहरण घेऊया. एकच कार आहे किंवा एक सायकल आहे. चला, सायकल एकच आहे, पण सायकल कशी दूर आहे. सायकल कशी आहे, या व्यक्तीपासून कशी आहे, दूर आहे. आणि ही सायकल एकच आहे. सिंग्युलर, दॅट हा सिंग्युलर साठी वापरतो आणि दूर साठी वापरतो. दॅट हा जर एखादी वस्तू एकच आहे, ती वस्तू एकच आहे आणि दूर आहे, दूर असल्यास आपण ती वस्तू माझी आहे किंवा त्याची आहे, कोणाची असू शकते, किंवा ती ही वस्तू ही आहे, अशाही पद्धतीने सांगण्याचा आपण याचा वापर करतो. तर अशा वेळेला मी काय म्हणेल की दॅट इज माय सायकल. दूर आहे ना, दूर आहे ना, तर मी काय, दॅट इज माय सायकल. दॅट इज माय सायकल. दॅट इज माय सायकल. आलं लक्षात? जर या सायकल जर 2 असेल, या सायकल जर अनेक असेल, या सायकल जर 2 असेल, तर अशा वेळेला काय म्हणेल मी, दोज, THOSE, दोज. दोजचा अर्थ काय, तर त्या, ती, ते. तर त्या सायकल माझ्या आहेत. ओके, तर कसं करेल मी इथे इंग्लिशमध्ये, कसं म्हणेल की दोज आर माय सायकल्स. सायकल्स अनेक आहेत आणि दूर आहे, तर अशा वेळेला मी काय म्हणेल, दोज आर माय सायकल्स. ओके, मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. एखादी वस्तू दूर असेल तर अशा वेळेला मी काय करेल, दॅटचा वापर करेल. एक असेल तर मी दॅटचा वापर करेल आणि अनेक असेल तर दोजचा वापर करेल. तर आपण दीज, आणि दॅट, दोज याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे समजून घेतलेलं आहे, त्याचे अर्थ समजून घेतलेले आहे. आता ऍज अ ऍडजेक्टिव्ह हा वापरला कसा जाईल किंवा ऍज अ प्रोनाउन याचा वापर कसा केला जाईल हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.